रत्नागिरीच्या खेडजवळ दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वे ठप्प। कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या 8 गाड्या रद्द तर 12 ट्रेन्स इतर मार्गाने वळवल्या। रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी। जिल्ह्यातील सगळ्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांचा आदेश। रत्नागिरीमध्ये पावसाचा रेड अलर्ट। जिल्ह्यामध्ये होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलल्या। परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार। रायगड जिल्ह्यालाही रेड अलर्ट जाहीर। महाड, माणगाव, पोलादपूर तालुक्यातील सगळ्या शाळांना सुट्टी जाहीर। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये पावसाची काहीशी विश्रांती, त्यामुळे पूर ओसरल्याने जनजीवन पूर्वपदावर। बाजारपेठेतलं पाणीही ओसरलं। पुढचे 3 दिवस महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि गोव्यासाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट। मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, मेघालय, बिहार, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश आणि झारखंडला मुसळधार पावसाचा इशारा। जुलैच्या पहिल्या 14 दिवसातच मुंबईमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस। कालपर्यंत जुलै महिन्यात 862 मिलीमीटर पावसाची नोंद, तर जूनपासून आतापर्यंत मुंबईमध्ये 1209 मिलीमीटर पावसाची नोंद। मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज। मुंबईसह उपनगरात 48 तास मुसळधार पावसाचा इशारा। मुंबई, ठाणे, पालघर भागात येलो अलर्ट। कोयना धरण परिसरात पावसाचा जोर कायम। मागच्या 24 तासात 274 मिलीमीटर पावसाची नोंद। कोयना धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ। पावसामुळे जुना संगमनगर धक्कापूल पाण्याखाली। मुसळधार पावसाने अहमदनगरच्या जामखेडमध्ये लेंडी नदीवरचा पूल पाण्याखाली गेल्याने खचला। पिंपळवाडी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने पूल पाण्याखाली। वाहतूक पूर्णतः बंद। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोलीमध्ये अतिवृष्टी। 24 तासात 132 मिलीमीटर पाऊस। धरणाच्या पाणी पातळीतही वाढ। वारणा नदी पात्रामध्ये 675 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ। नदीची पाणी पातळी 18 फुटावर, तर चांदोली धरण क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने वारणा नदी देखील पात्राबाहेर। चंद्रपूरमध्ये पावसाला सुरुवात। जिल्ह्याला पुढच्या 24 तासांसाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। मुसळधार पावसामुळे चंद्रपूर शहरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये पाणी साचलं। वाहन चालकांची या पाण्यातून वाट काढताना मोठी तारांबळ। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस। हजारो हेक्टर शेतातील पिकांचं नुकसान। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं सावट। यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा पावसाची दमदार हजेरी। पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण, तर नागरिकांचीही उकाड्यापासून सुटका। शिवाजी महाराजांच्या वाघनखांबाबतच्या भूमिकेवर सरकार ठाम। एका इतिहासकारानं विरोध केला म्हणून राज्य सरकार आपली भूमिका बदलणार नाही। मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। भविष्यात मोहीम म्हणून राज्यातील सर्व गड किल्ल्यावरील अतिक्रमण हटवलं जाईल आणि त्यासाठी 800 कोटींचा निधी देण्यात आल्याचीही मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची आज विचारमंथन बैठक। बैठकीला महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव उपस्थित राहणार असल्याची माहिती। मराठा समाजाच्या ज्या 57 लाख नोंदी सापडल्या त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळेच। सरकारचं शिष्टमंडळ लवकरच जरांगेंची भेट घेणार। आमदार संजय शिरसाट यांची माहिती। फडणवीसांचा मराठा आरक्षणाला विरोध असल्याचा जरांगेंना गैरसमज। मुनगंटीवारांची प्रतिक्रिया, तर जरांगेंनी संवादातून मार्ग काढावा, जरांगेंना सल्ला। मराठा आरक्षणावरील बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांनी फोन केल्यावर बैठकीला जाईल। खासदार सुप्रिया सुळेंचं मंत्री छगन भुजबळांना प्रत्युत्तर। बारामतीतून फोन आल्यानं विरोधक सर्वपक्षीय बैठकीला आले नाहीत। जनसन्मान मेळाव्यातून छगन भुजबळ यांचा शरद पवारांवर थेट निशाणा। बारामतीमध्ये मंत्री छगन भुजबळ आरक्षणावर बोलल्यावर मराठा समाजाकडून जोरदार घोषणाबाजी। व्हिडिओ व्हायरल।
19 जुलैला काँग्रेस कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक। जागा वाटपाच्या चर्चेसह विधान परिषद निवडणुकीमध्ये फुटलेल्या आमदारांसंदर्भात निर्णय घेतला जाईल। राज्यातील नेत्यांसह केसी वेणुगोपाल आणि प्रभारी रमेश चेन्निथला उपस्थित असतील। गद्दारी करणाऱ्या आमदारांना पक्षात कुठेही स्थान नाही। काही काँग्रेस आमदारांनी पक्षाचा विश्वासघात केला। विधान परिषद निवडणूक निकालानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया। विधान परिषद निवडणुकीत ज्या आमदारांनी गद्दारी केली त्यांच्यावर कारवाई होणार। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। त्या आमदारांवर कारवाईसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवला असल्याचीही माहिती। विधान परिषदेत काँग्रेसची मतं फुटली, गद्दार आमदारांची ओळखही पटली, दोषींवर कारवाई होणार, अनिल देशमुख यांची माहिती। काँग्रेसची मतं आमच्यामुळे नाही तर काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे फुटली। संख्याबळ नसताना जयंत पाटील निवडणुकीला उभे राहिले आणि त्यांनीच घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केला। नवनिर्वाचित आमदार परिणय फुके यांचा दावा। पंढरपूरमध्ये जात जरांगेंनी विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं। याआधी जरांगेंनी तुकोबांच्या पालखीचंही दर्शन घेतलं। संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळ्याचा आज भंडीशेगावमध्ये मुक्काम। आज भंडीशेगावहून माऊलींची पालखी वाखरीच्या दिशेने मार्गस्थ होणार। बाजीरावची विहीर या ठिकाणी गोल आणि त्यानंतर लगेच उभं असं 2 रिंगण पार पडणार। तुकोबांच्या पालखीचा आज वाखरीमध्ये मुक्काम। बाजीरावची विहीर या ठिकाणी गोल रिंगण पार पडेल। वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा शासन निर्णय जारी। परंपरेनं महिन्याची पायीवारी करणाऱ्या वारकऱ्यांना महामंडळाच्या माध्यमातून वृद्धापकाळात पेन्शन दिली जाणार। पुण्यामध्ये झिका रुग्णांची संख्या 23 वर तर राज्यामध्ये 25 रुग्णांची नोंद। कोल्हापूर आणि संगमनेरमध्ये झिकाचं सावट। दोन्ही शहरात प्रत्येकी 1 रुग्ण तर एकट्या पुणे जिल्ह्यात 23 रुग्ण। पुणे शहरामध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ। महिन्याभरात डेंग्यूचे एकूण 216 संशयित रुग्ण। स्वच्छता बाळगण्याचा आणि डासांपासून बचाव करण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन। कोस्टल रोडवरील वेगाला लगाम। सुरक्षेच्या कारणास्तव सरळ रस्त्यावरती प्रति तास 80 किलोमीटर वेगमर्यादा निश्चित। सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत कोस्टल रोड सुरू राहील। मोनोरेलमध्ये लवकरच स्मार्ट कार्ड सुविधा। चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक दरम्यान मोनोरेलच्या प्रवाशांना स्मार्ट कार्डनं तिकीट काढता येणार। पहिल्या टप्प्यात 5,500 कार्ड उपलब्ध केली जाणार। निश्चित केलेल्या मुदतीपूर्वी प्रवेश रद्द करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्क परतावा द्या, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जा। यूजीसीचे सचिव प्राध्यापक मनीष जोशी यांनी परिपत्रक प्रसिद्ध करत उच्च शिक्षण संस्थांना इशारा दिला। घाटकोपर होर्डिंग प्रकरणी माती परीक्षण न करता होर्डिंग उभारणीचं काम करण्यात आल्याचं धक्कादायक माहिती उघड। धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी। सेकलिंग टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार। भाजपकडून विधानसभेची जोरदार तयारी सुरू। तेलुगू मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मुंबई भाजपकडून आज तेलुगू संमेलनाचं आयोजन। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि तेलुगू नेत्या माधवी लता उपस्थित राहणार। 241 परप्रांतीय भूमाफियांसाठी नारायण राणेंना रिफायनरी हवी आहे, कोकणवासियांसाठी नाही। नाणार रिफायनरीवरून माजी खासदार विनायक राऊतांचा राणेंवर प्रहार। माजी खासदार विनायक राऊत आज नाणार रिफायनरीच्या ठिकाणी भेट देणार। यावेळी रिफायनरीग्रस्तांचीही भेट घेणार। विनायक राऊत यांची माहिती। राज्यात आरक्षणाच्या नावाखाली राजकारण केलं जातंय। शरद पवार, उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांना आरक्षणाचा प्रश्न चिघळून द्यायचा आहे। विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार सदाभाऊ खोत यांचा आरोप। शेतकरी कामगार पक्ष संपवण्याचं काम शरद पवारांनीच केलं। सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांवर निशाणा। आमदार जितेश अंतापूरकरांची पक्षातून हकालपट्टी करा। नांदेड काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनुमंत बेटमोगरेकर यांची मागणी। लोकसभेप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीसाठी अंतापूरकर यांनी काम केलं नसेल, बेटमोगरेकरांना संशय। पूजा खेडकर यांच्या कुटुंबाचे पंकजा मुंडेंसोबत संबंध असल्याची चर्चा। मनोरमा खेडकरांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला देणगी दिल्याचं समोर। मनोरमा खेडकर यांची मुंडे प्रतिष्ठानला 12 लाखांची देणगी। वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षण काळात बदल। आजपासून आठवडाभर वाशिम जिल्ह्यामध्ये वनविभाग आणि वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये प्रशिक्षण घेणार।
मनोरमा खेडकर यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता, चौकशीसाठी गेलेल्या पौंड पोलिसांच्या पथकाला खेडकर कुटुंबियांचा कोणताही प्रतिसाद नाही. प्रवासी भाडेवाढ करण्याच्या मुख्य मागणीसाठी धाराशिवमधील रिक्षाचालक आज संपावर. शहरातील 1,500 ते 2,000 रिक्षाचालक संपामध्ये सहभागी होणार. नाशिक मुंबई महामार्गावर आडगावजवळ कार आणि टेम्पोला भीषण अपघात. दुर्घटनेमध्ये 4घांचा जागीच मृत्यू. टेम्पो डिवायडर ओलांडून विरुद्ध दिशेला आल्यानं अपघात. घटना सीसीटीव्हीत चित्रित. शहीद जवान प्रवीण जंजाळेच्या कुटुंबियांची बच्चू कडूंनी भेट घेतली. अकोल्याच्या मोरगाव भाकरे इथं जात कुटुंबियांचं सांत्वन केलं. लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूर एक्सप्रेसच्या ब्रेक लायनरला आग. मुंबई गोरखपूरच्या दिशेनं जाताना मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली स्थानकाजवळची घटना. वाशिमच्या रिसोड शहरालगत निजामपूर फाट्याजवळच्या एका नवीन हॉटेल जळून खाक. आगीचं नेमकं कारण मात्र अस्पष्ट. 3 लाख भाविकांनी अमरनाथ शिवलिंगाचं दर्शन घेतलं. अधिकाऱ्यांची माहिती, 52 दिवस चालणाऱ्या या यात्रेची 19 ऑगस्टला सांगता होणार. जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये दहशतवाद विरोधी मोठी कारवाई. केरन सेक्टरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात 3 दहशतवादी ठार. शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त. परिसरात शोध मोहीम सुरू. आसाममध्ये पूर, भूस्खलन, वादळ आणि वीज पडून झालेल्या मृत्यूंची संख्या 109 वर. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची माहिती. पूरस्थितीमध्ये सुधारणा झाल्याचं देखील प्रशासनाकडून सांगितलं जातं. देशाच्या अनेक भागामध्ये पुराचा कहर. उत्तर प्रदेशातील 22 जिल्हे पुराच्या विळख्यात, तर बिहारमध्येही अनेक नद्यांचं रौद्र रूप. ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये फोनवरून चर्चा. ट्रम्प यांची प्रकृती स्थिर असून FBI या प्रकरणाची चौकशी करत असल्याची बायडेन यांची प्रतिक्रिया. डोनाल्ड ट्रम्प यांना लक्ष्य करून हत्येचा प्रयत्न करण्यात आला. हा हल्ला ट्रम्प यांच्यावर झालेला नसून अमेरिकेवर झालेला आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचं वक्तव्य. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींकडून ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा निषेध. या घटनेमुळे लोकशाही समोरील जागतिक आव्हानं सध्या किती गंभीर आहेत हे दिसून येतं. झेलेन्स्कींचं वक्तव्य. रशियाच्या हल्ल्याला युक्रेनचं प्रत्युत्तर. रशियाच्या बेलग्राड भागात युक्रेननं हल्ला केला. हल्ल्यामध्ये निवासी इमारतींचं मोठं नुकसान, तर 4 जण जखमी. इस्रायलची दक्षिण गाझामध्ये लष्करी कारवाई. हमासच्या खान युनुस ब्रिगेडचा कमांडर राफा सलामाचा मृत्यू. लष्कर प्रमुख डीफ थोडक्यात बचावला. डीफ हा 7 ऑक्टोबरच्या घटनेच्या कटाचा मास्टरमाइंड होता. पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ पाकिस्तानात निदर्शनं. पॅलेस्टाईनमधील लोकांना वैद्यकीय सुविधा देण्याची पाकिस्तानची मागणी. गाझामधील राफामध्ये इस्रायली लष्कराचं ग्राउंड ऑपरेशन. शोध मोहिमेदरम्यान हमासचे अनेक बोगदे उद्ध्वस्त करत हमासचे सैनिक मारला गेल्याचा इस्रायलचा दावा. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगनं अखेर IPL T20 क्रिकेट स्पर्धेतील दिल्ली कॅपिटल्सचं प्रशिक्षकपद सोडलं. आता सौरभ गांगुली संघाचा नवीन प्रशिक्षक होण्याची शक्यता. 4थ्यांदा युरोचषक पटकावत स्पेनचा दणदणीत विजय. 2-1नं इंग्लंडचा पराभव केला. इंग्लंडला पराभूत करत स्पेननं 4थ्यांदा युरोचषकावर आपलं नाव कोरलं. या विक्रमात त्यांनी जर्मनीलाही मागे टाकलं. विम्बल्डन चषकात सलग दुसऱ्यांदा स्पेनच्या कार्लोस अल्कराजनं विजेतेपदावर नाव कोरलं. सलग 2 वेळा विम्बल्डनचा खिताब मिळवणारा अल्कराज इतिहासात 3रा खेळाडू. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध